आज कुरडईची चटणी बनवून पाहते। 2 ते 3 कुरडई एका कढईमध्ये मी घेतले आहेत आणि त्यात पाणी टाकून त्यांना भिजवत घातले आहेत। अर्ध्या तासामध्ये त्या छान भिजून जातात। अर्ध्या तासानंतर त्याला चेक करून बघितलं की लक्षात आले ते छान भिजलेले आहेत। आता कुरडईच्या चटणीसाठी फोडणी देते। त्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतला, थोडे लसूण, चवीनुसार थोडेसे मीठ टाकले, हळदी पावडर आणि कोथिंबीर घेतली। त्याला छान हलवून घेते। आता कांदे मस्त तेलामध्ये झाल्यावर वरून लाल मिरची ॲड करायची। आता हे कांदे, मिरची, कोथिंबीर मस्त झालेली आहे। त्यात आता ती भिजवलेली कुरडई सोडून द्यायची आणि त्याला हलवून घ्यायची। झाली अगदी टेस्टी कुरडईची चटणी तयार। Thank you for watching.